जय श्री महारुद्र हनुमान मंदिर या ठिकाणी आपण चाललेलो आहोत आता। मित्रांनो, या व्हिडिओत चर्चा करताना काही इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत, तर त्या भावांकडून जाणून घेऊ। हो, मग तुम्ही काहीतरी सांगत होते लहानपणी काय करायचं तुम्ही? हो, लहानपणी आम्ही खेळायचो तिकडे आणि कोणी आलं का दर्शन 10 पैसे 5 पैसे टाकले का आम्ही तिकडून काढून घ्यायचो आणि त्याच्या आम्ही गोळ्या बिस्किट खायचो लहानपणी। खरं भाऊ, खरं आहे काय? हो मग खरं आहे ना। बालपणी 5 रुपयाला 5 पैशाला महत्व होतं का? हो, 5 पैशाला महत्व होतं। 5 पैसे 5 पैसे 10 पैसे 5 पैशात काही मिळायचं का? गोळ्या मिळायच्या आणि तुम्ही चक्क देवाचे 5 पैसे गोळ्या मिळायच्या त्यावेळेस। बालपण काय? अरे बापरे, बालपण कशाला म्हणतात? जास्तीत जास्त किती मोठे पैसे घेतले? 1 रुपयापर्यंत नाही, 1 रुपयापर्यंत नाही, तिकडे 1 रुपयापर्यंत सापडत नव्हते। 10 पैसे 5 पैसे 25 पैसे हा तो काळ आहे, 5 पैसे 10 पैसे। आता आपल्याला ते आठवत नाही। तर हे बघा, अशी मंडळी पण आपल्या आयुष्यात आहेत ज्यांनी देवाचे 5 पैसे घेऊन गोळ्या बिस्किट खाल्लेलं आहे। आत्ताच्या मुलांना जोरात ओरडलं तरी ते रडून देतात। सांगा की मंदिरात जात जा, त्यावेळेला आई वडील बाहेर काढून द्यायचे, जा बाबा खेळ कुठे। तेव्हा किडनॅपिंग बिडनॅपिंग हा काही प्रकार नव्हता। दिवसभर तुम्ही कुठेही खेळा। हो हो हो, असं हा इंटरेस्टिंग पार्ट आहे आपल्या व्हिडिओचा। मी त्यांच्याकडनं ऐकलं, मला हसू आलं, पण ते खरं आहे। तर बघा, तुमच्या आयुष्यात तसं काही घडलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। सर्वांगी सुंदर विधेंदुराचे कंठी धगे कंठी शोभे मुक्ता भोराचे। जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन ध्वनि मात्रे मन कामना गुरुजी। जय देव जय देव रत्नमंत गौरी मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती। यो विधे परिपूर्णम अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु। अस्तु पुण्याहं कल्याणं रिद्धिं स्वस्तिं कर्मरिद्यताम् आयुष्यवते स्वस्ति अस्तु शरीः शान्ति पुष्टिस्तुष्टि सवाः सामेन्धताम्। हनुमानाला नैवेद्य दाखवण्याकरता घेऊन यायचा आहे। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। जय देव सत्ता रे तुदविन संसारे अनाधना दे अम्बे करुणा विस्तारे। वारे वारे जन्मा मरणा देवारे हारी बल्लवादा संकट निवारे। जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दित्यासुरमर्दिनी दुर्वरेश्वरवर्धिनी। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आणि आपण आता उभा आहोत राजमाता अहिल्यादेवी यांच्या चांदवड नगरीमध्ये। आणि आपल्या पाठीमागे तुम्ही बघू शकता नवीन असं हनुमानाचं मंदिर, मारुती मंदिर, जे तुम्हाला योग्य वाटेल ते म्हणू शकता। आता माझा जन्म आहे 1983चा आणि मला या मंदिराबद्दल काही जास्त माहिती नाही आहे, पण आपले मित्र इकडे उभे आहेत, आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। ती माहिती तुम्हाला योग्य वाटली आणि तुमच्याशी मिळती जुळती असेल तर कमेंटमध्ये टाका। तुम्ही चांदवडकर असाल किंवा चांदवडशी तुमचं काही नातं असेल आणि या मंदिराबद्दल तुम्हाला जास्त काय माहिती असेल तर आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती आपल्याला पोहोचवायची। तर आपण आता भाऊंशी चर्चा करूया। अण्णा, तुम्ही कार्यक्रमाला आलेत का? हो। बरं, तुमचं नाव सांगा? रवींद्र निवृत्ती बनकर, चांदवड, आंबेडकर नगर। ओके दादा, तुमचं नाव सांगा? संजय पुंडली बनकर, राहणार आंबेडकर नगर। सर, आपलं नाव सांगा? ताराचंद अहिरे, चांदवड। बरं, या मंदिराबद्दल तुमच्या तिघांपैकी कोण माहिती देऊ शकतं मला? माहिती अशी की आम्ही लहानपणापासून आमच्या इकडे राजवाडा जवळच आहे। बरं। आणि आम्ही मंदिरापासून लहानपणापासून खेळत आलो इकडे। अरे वा। तर जुनं मंदिर होतं
आणि येडा कंपनी कायमची येणं जाणं त्यांचं दर्शन वगैरे ते कायम घेतात. बरोबर आणि आता त्यांनी ते मंदिर बांधलं आहे बरोबर. नवीन. इकडं जवळ तहसील आहे, तहसीलदार होते पोलीस स्टेशनवर जवळच. म्हणजे हे जुनं तहसील कार्यालय हे आहे का? जुनं तहसीलदार हे जुनं पोलीस स्टेशन हेच आहे. पोलीस स्टेशन हेच जुनं. बरं, राजवाडा कुठे आहे? आपण दाखवू. राजवाडा इकडं पाठीमागे बघा, त्याला लागूनच बाबासाहेबचा पुतळा आहे आंबेडकर नगर समोर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, पुतळा आहे, त्याच्या समोर हे मंदिर आहे. मंदिर आहे. आणि त्याच्या शेजारी जुना सरकारी दवाखाना होता, बरं, जुनं सर. आता बंद झाला आहे. हो हो हो. हो. आणि त्याच्या बाजूला पुन्हा इकडे एक सोसायटीचे एक दूध संघ होता, ते पण आता बंद झाले. म्हणजे चांदवडची खरी रौनक इकडे होती बा. होती हो, इकडे होती चौकात चांदवडचा इथे होता. बरं, म्हणजे बस स्टॉप इकडेच होता पूर्ण. चांदवडचा बस स्टॉप इकडे होता. पण इकडेच होता. बाजार कुठे भरायचा? बाजार पण इकडेच भरायचा. बरं बरं बरं. मग आता सगळं बस स्टँडकडे गेलं म्हणून इकडे थोडंसं तिकडे गेले त्याच्यामुळे इकडे थोडं दुर्लक्षित झालं. हां हां. इकडे शेजारी एक गणपती मंदिर पण आहे, हो. शेजार त्या बाजूने गणपती मंदिर आता काम झालंय. प्राचीनकालीन. गणपती मंदिर. काय झालं म्हणता? पुरातन आहे का? तसं या गावाला पुरातन वास्तू खूप आहेत. बारव आहेत, विहिरी आहेत, त्यानंतर वेशी आहेत, रंगमहाल आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, आंबेडकरांचा पुतळा आहे. हो 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 हो. ऐतिहासिक गाव आहे बा. ठीक आहे. तर मंदिर हे जवळपास हेडा फॅमिलीचं मंदिर आहे, हो. त्यांनी जीर्णोद्धार केला आहे बघा. ठीक. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिराचं लोकेशन कळलं असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर जुन्या तहसील कार्यालयाजवळ. तर तुम्ही येऊ शकता. आंबेडकर नगर असा इथला पत्ता आहे. कधी चांदवडला आले तुम्ही, रेणुकामाता दर्शनाला आले किंवा मग इच्छापूर्ती गणपती मंदिरात आले, तर हे नवीन मंदिर बघण्याचं भाग्य तुम्हाला लाभेल. तुम्ही इकडे या. आणि जागृत देवस्थान आहे. तर हे दादा आणि ते सगळे लहानपणी इथं खेळलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की इकडे खूप सारे झाडं होते, इकडे वर्दळ होती, तहसील कार्यालय होतं, पोलीस स्टेशन होतं, सरकारी दवाखाना होता. आणि इकडे चौक, जो चांदवडचा चौक, जो महत्त्वाचा पार्ट होता कधी काळी, सोमवार पेठ. ठीक आहे. तर आता हेच बऱ्यापैकी महत्त्व बस स्टँडकडे गेलेलं आहे. आणि तिकडे तुमचं कोर्ट झालं आहे, सरकारी दवाखाना झाला आहे, पोलीस स्टेशन, हे सगळं तिकडे झालेलं आहे. तर मित्रांनो, मी आता चाललो आहे मंदिरात दर्शनाला. भाऊन ते त्यांच्या वेळेनुसार येतील. दर्शनानंतर महाप्रसादाचा पण कार्यक्रम आहे. तर आपण भोजनामध्ये काय काय आहे महाप्रसाद ते दाखवण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण भोजनाची व्यवस्था कुठे केली ते बघूयात. इकडे जेवणाची व्यवस्था आहे, असं छानपैकी भोजन होणार आहे इकडे. सुरुवात आहे, तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. आपल्या काय रे आवडली. हॅलो हॅलो, पाण्याची व्यवस्था समोर केलेली आहे, कृपया करून. आणि आपली पत्रावर ट्रॅक्टर उभं आहे, तिथे टाकायची आहे. उष्ट कोणी टाकू नका. नको दादा, बरं एक देता. बस का? बस बस, थँक्यू बेटा. Bye.